मी तुम्हाला काय केले हे तुम्हाला समजले काय? तुम्ही मला प्रभूजी व गुरुजी असे संबोधिता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसा आहेच. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्ही एकमेकांस करावे, म्हणून मी हा कित्ता घालून दिला आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, दास आपल्या धनापेक्षा थोर नाही व पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. या गोष्टी जर तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही. जे मी निवडले ते मला माहीत आहे. तरी जो माझी भाकर खातो त्याने माझवर आपली टाच उचलली आहे. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण झाला पाहिजे, म्हणजे जेव्हा होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा की मीच तो आहे. तरी तुम्हापैकी एक मला धरून देईल व तो मज बरोबर जेवणारा आहे. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, पण ज्या मनुष्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्याला धिक्कार असो. तो जन्माला नसता तर ते त्याला फार बरे होते. मी आहे का तो? तू म्हणतोस तसेच. घ्या, खा, हे माझे शरीर आहे. हे माझे कराराचे रक्त आहे. हे तुम्हाकरिता व बहुतांकरिता ओतले जात आहे. तुम्ही सर्वजण यातून प्या. जा, तुला जे करावायचे ते लवकर कर.
तेच तरी तो भक्त सापडणे. भोजन झाल्यावर पेत्र आपला विचार करणार हे भविष्य येशू करतो. पण पेत्र मोठ्या विश्वासाने व खात्रीने येशूला म्हणतो की तो त्याला नाकारणार नाही. असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारेन व मेंढरांची दानादान होईल. तरी मी उठल्यावर तुम्हापूर्वी गालीलात जाईन. प्रभूजी, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे याच रात्री कोंबडा 2 वेळा हरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील. प्रभूजी, आपल्या बरोबर मला म्हणावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही. नंतर येशू गेतशेम बागेत येतो. त्याच्यासोबत पेत्र, योहान व याकोब आहेत. येशू प्रार्थना करण्यासाठी जातो आणि शिष्यास तुम्ही जागृत राहावे असे सांगतो. पण शिष्य देहशक्त असल्या कारणाने चोरली जातात. सैतान म्हटलेला सर्प याने प्रभू येशू ख्रिस्तास परीक्षेत पाडून त्याचे ध्येय विफल करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रभू येशूने त्याचे डोके पायाखाली खेचले आणि त्याला निस्तनाबूत केले. पितूर झालेला यहुदा इस्करियोत गेतशेम बागेत येतो. जवळ येऊन तो येशूचे चुंबन घेतो आणि मग मंदिराचे शिपाई तलवारी व सोटे घेऊन पुढे येतात आणि त्या ठिकाणी येशूला अटक होते. धर ही कामच करून टळून जाऊ दे. आबा, बापा, तुला सर्व काही शक्य आहे. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.
झोपी गेलास काय? घंटाभरी तुमच्याच्याने जागृत राहिले नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत असा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे करा, पण देह अशक्त आहे. हे पित्या, तुझी इच्छा असेल तर हा प्याला दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. शिमोना, उठा. हे माझ्या बापा, हे मी प्याल्याशिवाय जात नाही. तरी तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. जो 22वा पुरे झाले आहे. पहा, घटकाजवळ आली आहे. पहा, मनुष्याचा पुत्र पापी मनुष्याच्या हाती धरून दिला जात आहे. चला आपण जाऊया. पहा, मला धरून देणारा जवळ आला आहे. गुरुजी, गुरुजी. यहूदा, तू चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय? प्रभूजी, आम्ही तलवार चालवली काय? त्यांचे एवढे होऊ द्या. जसे लुटारूंवर यावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघाला काय? मी प्रति दिवशी मंदिरात असताना तुम्ही माझ्यावर आठ टाकीला नाही, कारण ती तुमची सत्ता व अंधाराची घटका आहे. येशूला अटक करणारे त्याला प्रमुख याजक कैफा याच्याकडे नेतात. येथे शास्त्री आणि वडीलधारे लोक जमलेले असतात. मुख्य याजक आणि संपूर्ण न्यायसभा येशूला जीवे मारण्याकरिता त्याच्या विरुद्ध
पुरावे शोधत असतात. बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो पुरावा मात्र त्यांना काही मिळत नाही. आणि याच वेळेस म्हणजे ही चौकशी होत असतानाच पेत्र देखील येशूच्या मागोमाग त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला असतो. आणि ज्याप्रमाणे येशूने पेत्राविषयी भविष्यवाणी केली होती त्याप्रमाणे तो येशूला 3 वेळा नाकारतो. देवाचे मंदिर मोडावयास व 3 दिवसात ते बांधावयास मी समर्थ आहे, असे याने म्हटले, असे याने म्हटले. तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे सर्व तुझ्या विरुद्ध साक्ष देतात काय? मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू जर का देवाचा पुत्र ख्रिस्त असला तर मला सांग. मी आहे आणि तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांसह येत असलेला पहाल. म्हणजे तू देवाचा पुत्र आहेस काय? तुम्ही म्हणता मी आहे. आपल्याला साक्षीची काय गरज? आपण स्वतः येथे तुमच्या येथे आहे. दुर्भाषण, दुर्भाषण, याने दुर्भाषण केले आहे. पहा, आता तुम्ही सर्वांनी हे दुर्भाषण ऐकले आहे. तुमचे काय म्हणणे आहे? हा मरणदंडास पात्र आहे, हा मरणदंडास पात्र आहे, हा मरणदंडास पात्र आहे. येशूची चौकशी होत असताना पेत्र देखील मुख्य याजकाच्या अंगणाच्या मध्यभागी दिसतो पेटून बसलेल्या लोकांमध्ये जाऊन बसतो.
नाही, तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही. बरोबर सांगते, तूही नाचलं तर यशू बरोबर होता तुला कोणीवरून समजते. बाई, तू काय म्हणतेस हे मला कळत नाही. मी त्याला ओळखत नाही. येशूला धरून दिले तरी त्याचे जास्त काही होणार नाही ही यहुदाची अपेक्षा पोळ ठरले. येशूला शिक्षा होणार हे समजल्यावर यहुदा मुख्य याजकाच्या वाड्यावर जाऊन भेट देतो, परंतु येशूची शिक्षा मात्र कायम राहते. येशूला धरून देऊन येऊदाने खूप चांगले केले. होय, आपलं काम सोपं करून दिलं त्याने. हे असे कसे झाले? म्हणजे तुला काय म्हणायचं? येशूला शिक्षा होणार आहे असे मला समजले. होय, ते बरोबर आहे. पण ह्यासाठी मी त्याला धरून दिले नाही. तो दुर्भाषण करतो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला सोडून द्यावं. आता काही उपयोग नाही. हे घ्या तुमचे पैसे, मला नको ते. मी एक निर्दोष जीवाला धरून पाप केले आहे. त्याचे आम्हाला काय? तुझे दूध पाहून घे. सर्व पैसे गोळा करा. ते दानकोशात टाकणं प्रशास्त्र नाही, कारण ते रक्ताचे मोल आहे. मग या पैशाचं करायचं काय? गरिबांना दान करायचे. नको, उभरांना फोडण्यासाठी कुंभाराच्या शेती कर आणि तो पैसा खर्च करा. हो, हे उत्तम होईल. यहुदा त्याला मिळालेले पैसे मुख्य याजकाकडे फेकून हतबल होऊन निघून जातो हे आपण पाहिलंय, कारण त्याला या गोष्टीचा पस्तावा झालेला आहे. आपण येशूला विनाकारण धरून दिले याबद्दल मनामध्ये तो फार दुःखी आहे आणि त्याला
अतिशय पश्चाताप झालेला आहे आणि याच निराशेपोटी तो काय करतो ते आपण पाहूयात. हे मी काय केले? मी एक निर्दोष जीवाला धरून पाप मी आता जगून काय करू? त्यापेक्षा मी मेलेलाच बरा. मुख्य याजक कैफा याच्या समोर येशूला शिक्षापात्र ठरविण्यात आल्यानंतर सर्व मंडळीने त्याला पिलाताकडे नेले. हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार आणि उपहास केला आणि जगजगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घातली आणि त्याला पिलाताकडे परत पाठवले. परंतु पिलातालाही येशूची चौकशी करता त्यात काही दोष आढळला नाही. तू यहुद्यांचा राजा आहेस काय? आपण स्वतःहून म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी सांगितले. मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले, पण तू काय केले? माझे राज्य या जगाचे नाही. असते तर माझ्या सेवकांनी लढाई केली असती. तू राजा आहेस काय? मी राजा आहे असे आपण म्हणता. मी तर जगात सत्यविषयी साक्ष देण्यासाठी आलो आहे. सत्य? सत्य काय आहे? मला या मनुष्यात काही दोष आढळत नाही. राजा असं म्हणतो त्याने दुर्भाषण केले. शरीराला कर देण्याची याने मना केली आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. या आरोपांविषयी तुझे काय म्हणणे आहे? तू काही उत्तर देत नाहीस? पहा, ते तुझ्यावर कितीतरी आरोप ठेवीत आहे. आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे. तुमच्याकरिता मी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? त्याला वधस्तंभावर खिळा, त्याची वाट लावा. त्याला वधस्तंभावर खिळा, त्याची वाट लावा.
सुभेदाराला सांगा येशूला सोडण्याऐवजी बराबरा सोडा. तर मग तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? ज्याला वधस्तंभावर खिळा त्याची वाट लावा. ज्याला वधस्तंभावर खिळा त्याची वाट लावा. का बरे? त्याने काय वाईट केले आहे? ज्याला वधस्तंभावर खिळा त्याची वाट लावा. ज्याला वधस्तंभावर खिळा त्याची वाट लावा. तुम्हीच त्याला नेऊन मध्यस्थांवर खेळा, कारण मला त्याच्या काही दोष आढळत नाही. आम्हाला देव शास्त्र आहे त्याप्रमाणे तो मेला पाहिजे, कारण त्याने स्वतःला देवाचा पुत्र केले. हा तुमचा राजा आहे. कैसरा वाचून आम्हाला कोणी एक राजा नाही. माझ्या बरोबर तू बोलत का नाहीस? तुला सोडण्याचा किंवा वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला आहे, ते तुला ठाऊक नाही काय? आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर तो मजवर मुळीच चालला नसता. तर आपण कैसराचे मित्र नाही. जो स्वतःला राजा करीतो तो कैसराचा विरोध करतो. हा तुमचा राजा आहे. मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खेळावे काय? त्याची वाट लावा. त्याला वधस्तंभावर ठेवा. त्याची वाट लावा. शिपाई, मी या मनुष्याच्या रक्ताविषयक निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा. त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळांवर असो. बरोबरला सोडून टाका. याला फटके मारून वधस्तंभावर खेळून टाका. नंतर पिलाताने आज्ञा केल्याप्रमाणे शिपाई येशूला ओढत ढकलत घेऊन येतात आणि त्या ठिकाणी येशूला एका खांबाला बांधण्यात येते. येशूला काट्यांचा मुकुटही घालण्यात येतो. शिपाई त्याची थट्टा करतात, चपडका मारतात, गुडघे टेकून नमन करतात. येशूला चांगले वस्त्र घालण्यात येते आणि अशा रीतीने येशूची थट्टा निंदा चालू असते.
येशूला फटके मारल्यानंतर त्याची निंदा केल्यानंतर त्याची थट्टा चालू असताना त्याचा वडील त्याच्या खांद्यावर गेला येतो, त्याच्या खांद्यावर लागण्यात येतो आणि कवटी म्हटलेल्या ठिकाणी संपूर्ण मार्गामध्ये येशू ख्रिस्त आपला वधस्तंभ खांद्यावर घेऊन चालतो. मोठ्या कष्टाने वधस्तंभ खांद्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न करतो. येशू खाली पडतो, वधस्तंभ देखील खाली पडतो. येशू थकलेला आहे, येशू भरलेला आहे, येशू तहानलेला आहे. तरीही शिपाई त्याला वधस्तंभ घेण्यासाठी बळजबरी करतात. त्याला एक चालावे म्हणून त्याला ढकलतात आणि शिपाई परत वधस्तंभ उचलून त्याच्या खांद्यावर ठेवतात. रोमी शिपाई क्रूरतेने त्याची चेष्टा करत आहे. त्याला चाकाचे फटके मारले. येशूचे सर्व शरीर रक्तबंबाळ झाले आहे. त्याच्या पवित्र रक्ताचा थेंब जमिनीवर पडत आहे. जणू काही तहानेने व्याकुळ झालेली धरती देवाच्या रक्ताने आपली तहान भागवत आहे. तो प्रत्येक रक्ताचा थेंब आपल्या पापाच्या क्षमेसाठी झाला आहे. येशूच्या मागे शिपायांसोबत जनसमुदाय या लोकांनी काही लोकांनी सगळ्या अंतरून त्याचे स्वागत केले होते, तर काहींना आरोग्य प्राप्ती झाली, तर काहींना आपल्या डोळ्यादेखत त्याने बरे केले होते. अनेकांनी त्याने केलेले चमत्कार पाहिले होते. सर्व जनसमुदाय ऊर बळवत आहे. जनसमुदायामध्ये स्त्रिया देखील आहेत. त्या आपले ऊर पडून रडत आहेत, शोक करत आहेत. रोमी शिपायांना शिमोन कुर्णेकर येताना दिसतो. शिपाई येशूचा वधस्तंभ शिमोन कुर्णेकरला देतात. येशू आणि शिमोन वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालत आहे. स्त्रिया शोक करतात, रडतात. येशूची आई आणि यरुशलेम कन्या येशूला भेटायला आलेली असतात. येशूची आई आपल्या बाळाला भेटायला व्याकुळ झालेली असते. माझ्यासाठी रडू नका,
बाळांसाठी आपल्या मुलाबाळांसाठी रडा. त्या दुःखी मातेच्या दुःखाला पार उडत आहे. गुलगुथा म्हणजे कवटीची जागा. या ठिकाणी मध्यभागी प्रभू येशूला खांबावर ठेवण्यात येते. त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे 2 चोर देखील वधस्तंभावर आहेत. येशूच्या हातात आणि पायात खिळे ठेवण्यात येतात. डोक्यावर पाटी लावण्यात येते आणि अशा पद्धतीने येशूला वधस्तंभावर बांधण्यात येते. वधस्तंभावर बांधलेल्या येशूची येणारे पाठी वाजवणे, डोकं हलवणे अशी त्याची निंदा करत आहे. अतिशय क्रूरतेने शिपाई देवा तू यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहे हे त्यांना समजत नाही. शिपायांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि त्याची वस्त्रे वाटून घेतली. देवाचे मंदिर मोडून 3 दिवसात उभारणाऱ्या तू देवाचा पुत्र असतोस तर स्वतःचा बचाव कर, वधस्तंभावरून खाली उतर. त्याने लोकांचे धारण केले, याला स्वतःचा बचाव करता येत नाही. ख्रिस्त इस्रायलाचा राजा याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे हे पाहून आपण विश्वास घेऊ. तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा तो आमचाही बचाव कर. आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. पण याने काहीच अयोग्य केले नाही. अहो येशू, जेव्हा तुम्ही राजअधिकाऱ्याने याल तेव्हा माझी आठवण ठेवा. मी तुला कधी सांगतो, आज बस बरोबर सुखलोकात असशील. येशूची आई ती दुःखी माता आपल्या येशूला भेटायला व्याकुळ झालेली असते आणि ती येशूच्या जवळ येते.
साई हा पहा तुझा मुलगा मला ही तुझी आई Eloi! Eloi! Lama सर्वशक्ती होय तो येण्याचा हात मारीत आहे असू दे. हिऱ्याचा जो बचाव करत आहे तो कडे हे आपण पाहूया. मला नाळ लागली आहे पूर्ण झाले आहे हे बापा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो मला बसून मग काही प्रतिसाद देतो का कुत्रा होता हाच तो जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा आमच्या पापांसाठी बदस्तंभी खरीला गेला त्याने म्हटले पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आहे मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी तुम्हाला शांती देतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा तुम्हाकडे येईल येशू आम्हाला घेण्यासाठी पुन्हा येणार आहे पण जर आम्ही त्याच्याद्वारे शोधलेले व तारलेले नसू तर मग आमच्या जीवनाला काय अर्थ आहे आज आमचे आद्य कर्तव्य हेच की ख्रिस्ताची प्रीती इतरांपर्यंत पोहोचवावी त्याच्याद्वारे प्राप्त झालेला जीवनाचा मार्ग इतरांना कळवावा येशूच्या इच्छेप्रमाणे जसा पिता व पुत्र एक आहे तसे आम्हीही त्याच्यामध्ये एक व्हावे
या सर्व गोष्टी होण्यासाठी वधस्तंभावर केलेला ख्रिस्त याला आपण आपल्या डोळ्यात साठवून ठेवू आणि आपल्या हृदयात त्याची आठवण सदैव ठेवू आणि असंच आपण जगलं पाहिजे. म्हणजे त्याचं दुःख सहन व मरण कधीही व्यर्थ जाणार नाही. येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाला व मरणाला आम्ही योग्य न्याय देणारे झालो काय? आपण आत्मपरीक्षण करू आणि मग येशूच्या मृत्यूनंतर संध्याकाळ झाल्यावर अरिमथाई येथील योसेफ नावाच्या एका धनवान मनुष्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलाताने ते देण्याची आज्ञा केली. मग योसेफाने येशूचे शरीर तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले आणि खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले आणि कबरेच्या तोंडाशी धूळ लोटून बसवली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच मरिया मग्दलिया कबरेजवळ आली. तेव्हा कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले. मरिया कबरेत पाहते ते येशूचे शरीर तिथे नाही हे पाहून ती रडत होते. त्यांनी माझ्या प्रभूला नेले, तो त्याला कुठे ठेवले हे मला ठाऊक नाही. म्हणून माळी दादा, तू त्याला इथून नेले असलेस तर मला सांग, म्हणजे मी त्यांना घेऊन जाईन. मरिये, प्रभूनी, अशा प्रकारे येशूचे पुनरुत्थान झाल्यावर येशूने पहिल्या प्रथम मरिया मग्दलिया हिला दर्शन दिले. तिने जाऊन शोक करत आणि रडत असलेल्या त्याच्या लोकांना सांगितले, परंतु त्यांनी यावर विश्वास ठेवला नाही. आणि मग असे झाले की येशूचे शिष्य एकत्र जमलेले असताना मरिया तिथे आली आणि त्यांना म्हणाली, शिष्यानो, मी प्रभूला पाहिले आहे. प्रभू उठला आहे. हालेलुया. या नाटिकेद्वारे आपण सर्वजण आशीर्वाद